मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे पूजेसाठी व आरोग्यासाठी कापूर बहुमूल्य समजला जातो. काय ते बघा. पूजेच्या वेळी कापूर वापरला जातो. असं मानलं जातं की कापरामध्ये वास्तू दोष आणि घरातील नकारात्मकता दूर करण्याची क्षमता असते. व्हेरी गुड. या कारणास्तव कापूर अत्यंत पवित्र मानला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का, कापरामध्ये असे अनेक गुणधर्म असतात जे तुमच्या सर्व शारीरिक समस्या दूर करू शकतात. काय ते? कापरामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत जे शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतात. व्हेरी गुड. याशिवाय विविध समस्यांमध्ये कापूर कसा वापरावा हे समजून घेणं आवश्यक आहे. जाणून घेऊया या कापरामध्ये कोणकोणते पदार्थ मिसळतात. जाणून घेऊ कापरापासून कोणकोणते फायदे मिळतात. त्याबद्दल आपण आतापर्यंत अनभिज्ञ आहोत. काय ते? तणाव दूर करतो. कापराचा सुगंध मनाला शांत करतो. जर तुम्हाला जास्त ताण येत असेल तर एका भांड्यात कापूर ठेवा आणि खोलीत ठेवा. त्यामुळं तणाव दूर होईल आणि तुम्हाला बरं वाटेल. व्हेरी गुड. शिवाय तुम्हाला रात्री चांगली झोपही लागेल. अरे वाह. डोकेदुखी दूर करतो. डोकेदुखीचा त्रास झाल्यास कापूर, शुंठी, अर्जुन वृक्षाची साल आणि पांढरं चंदन समप्रमाणात बारीक करून कपाळावर लावावं. थोडा वेळ तसंच पडून राहावं. या उपायानं तुम्हाला भरपूर आराम मिळेल. व्हेरी गुड. स्नायू वेदना आणि खोकल्यामध्ये आराम. काय ते बघूया. स्नायूंच्या वेदना कमी करण्यासाठी कापूर देखील उपयुक्त मानला जातो. यासाठी मोहरीच्या तेलात कापूर टाकून नियमितपणे शरीराची मालिश करावी. खोकला झाल्यास या तेलानं छाती आणि पाठीला मालिश करा. तुम्हाला भरपूर विश्रांती मिळेल. आणि मोहरीऐवजी तिळाचं तेलही वापरू शकता. अरे वा. सर्दी झाल्यास गरम पाण्यात कापूर टाकून वाफ घेतल्याने खूप आराम मिळतो. छान. त्वचेसाठी खोबरेल तेलात कापूर मिसळून हे नियमितपणे त्वचेवर लावावं. यामुळे त्वचेवरील डाग दूर होतात आणि त्वचा स्वच्छ होते. पण जर त्वचा तेलकट असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच हे करा. काळे केस. खोबरेल तेलात कापूर मिसळून केसांमध्ये लावल्याने कोंड्याची समस्या दूर होऊन केस काळे राहतात. अरे वा. हिवाळ्यात टाचांना भेगा पडण्याची समस्या खूप सामान्य आहे. अशा स्थितीत कापूर तेलात पाणी मिसळा आणि त्यात काही वेळ पाय ठेवा. त्यानंतर पाय पुसून क्रीम किंवा तेल लावा. त्यामुळे तुम्हाला काही दिवसात आराम मिळेल. आणखी एक टीप आहे मित्रांनो, ते पण बघा. भिजवलेले बदाम व वेलची एकत्र बारीक करून खाल्ल्यास स्मरणशक्ती वाढते. काय ते बघा. बदाम हे व्हिटॅमिन ई, फायबर आणि आरोग्यदायी चरबीने परिपूर्ण असते. पौष्टिक सुपरफूड आहेत. ते हृदयाचे आरोग्य, पचनक्रिया, वजन व्यवस्थापन आणि हाडांच्या मजबूतीसाठी फायदेशीर आहेत. भिजवलेले बदाम पोषक तत्वांचे पोषण वाढवतात. ज्यामुळे पचनक्रिया आणि संपूर्ण आरोग्याला फायदा होतो. कधी प्यावे? दररोज सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी हा उपाय करावा. कसे घ्यावे? रात्री 5 ते 7 बदाम पाण्यात भिजत घालावे. सकाळी बदामाची साले काढून टाकावी, कारण साली पचनात जड असतात. या बदामासोबत 1 ते 2 वेलची दाणे एकत्र बारीक करून किंवा चावून खावेत. हवं असल्यास यात चिमूटभर बडीशेप टाकावी. व्हेरी गुड.
किती वेळा? स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी हा उपाय रोज सकाळी नियमितपणे करावा. फायदे काय आहेत? स्मरणशक्तीत वाढ. बदाम हे व्हिटॅमिन ई, ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि मॅग्नेशियम चा स्रोत आहे. हे थेट मेंदूच्या कार्याला चालना देतात आणि स्मरणशक्ती सुधारतात. अरे वा. मानसिक शांतता. वेलचीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट मानसिक ताण कमी करतात आणि मनाला शांतता देतात. अरे वा, व्हेरी गुड. डोळ्यांचे आरोग्य. बदामामुळे डोळ्यांच्या नसांना पोषण मिळते आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारते. व्हेरी गुड. पचन सुधारणा. बदाम भिजवून खाल्ल्याने ते पचनास हलके होतात. वेलची पचनास मदत करते आणि बदामाचे पोषक घटक पोषणास मदत करते. व्हेरी गुड. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.